पुण्यानंतर जळगावातही हिट अँड रन प्रकरणावरून पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उभे राहत आहेत। बिल्डर आणि एका नेत्याच्या पोरानं महिलेसह तिच्या 3 मुलांना उडवलं। 4 जण ठार झाले। धडक देणाऱ्या गाडीतून गांजाही जप्त झालाय। मात्र 17 दिवस उलटूनही अद्याप आरोपींचे ब्लड रिपोर्ट आलेले नाहीत। जळगावचे नेतेही यावर गप्प आहेत। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण देशभर गाजतंय। मात्र असाच प्रकार काही दिवसांपूर्वी जळगावात सुद्धा घडला। त्यात सुद्धा बऱ्यापैकी पुण्याच्या घटनेप्रमाणे साम्य आहे। इथेही दुचाकीला धडक देणारे आरोपी बिल्डरचा आणि राजकारण्याचा मुलगा आहे। राजकीय आशीर्वादामुळे पोलिसांनी कारवाईस कसूर केल्याचा आरोप होतोय। आधी नेमकं काय घडलं ते पाहूया। दुर्घटना घडली 7 मेला। राणी चव्हाण नावाच्या आशा स्वयंसेविका इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत होत्या। दुचाकीवर त्यांच्यासोबत 7 आणि 4 वर्षाची 2 मुलं आणि 16 वर्षाचा एक भाचा होता। जळगावच्या रामवाडीजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली। यात राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या सोबतच्या 3ही मुलांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारनं धडक दिली त्यापैकी एक जण जळगावच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा आहे आणि दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा। अपघातानंतर आरोपीही जखमी झाले। त्याचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भरती केलं। आरोपानुसार अपघातावेळी कार चालक आणि कारमधले इतर जण दारूच्या नशेत होते। ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडलाय। मात्र गाडीत गांजा सापडल्याची कलमं उशिराने लावली गेली। शिवाय पुण्याप्रमाणेच या प्रकरणातही अपघाताला 17 दिवस होऊनही अद्याप आरोपींचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही। फुल्ल नशेत होते, एकदम धुंद नशेत होते। ते नशेतून त्यांना असं वाटत बी नव्हतं का आपण काय केलेलं आहे। कारमध्ये 4 जण होते, ते 4 जणांमधून 2 जण पळून गेले होते। गाडीमध्ये जेव्हा पंचनामा केलो त्या टायमाला PI साहेब आवाड होते। त्या PI साहेबांना डायरेक्ट गांजा सुद्धा दिसलेला होता आणि त्या गांजांची उल्लेख वगैरे केली आहे। अजूनपर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे। म्हणजे इलेक्शन ड्युटीच होते, समजा की बालसंगोपन दिवस होता काहीतरी, ते करायसाठी ते मिसेस इथे आले होते रामदेववाडीला। जेव्हा रामदेववाडीहून ते ड्युटी आटपून घरी जात होते तेव्हा रामदेववाडीचे 2 कार आले आणि 2 कारमध्ये एक कारने त्यांना ऑन दी स्पॉट उडवला तिथे। आणि या अपघातामध्ये माझी मिसेस आणि 2 मुलं आणि एक भाचा हे जागीच ठार झाले। कारण की इथं राजकीय लोकांची मुलं आहेत, बिल्डर लोकांची मुलं, त्या म्हणून आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाहीत। तर शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा। सदर अपघातामध्ये एक महिला आणि 3 बालके दगावली होती। त्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये आपण सदस्य वध सारखा सेक्शन अप्लाय केलेला आहे। तसेच गाडीमध्ये 10 ग्रॅम गांजा मिळून आला होता, त्याच्यामुळे NDPAचे देखील सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावलेले आहेत। 2 आरोपी फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेला जखमी असल्यामुळे ते हॉस्पिटलाइज झालेले होते। ते हॉस्पिटलाइज असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही। ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच आपण अटकेची कारवाई करणार आहोत। त्यांचे रक्ताचे नमुने काढण्यात आलेले आहेत। प्राथमिक तपासामध्ये ही गाडी अर्णव अभिषेक कौल हा चालवत असल्याचे आपल्या तपासात निष्पन्न होतं। सर्वसामान्यांनी अपघात घडवल्यावर अशी दिरंगाई होते का? ब्लड रिपोर्ट यायला 17 दिवस लागतात का? पोलिसांवर नेमका दबाव कुणाचा आहे? पुण्याच्या घटनेबरोबरच जळगावकरही हाच प्रश्न विचारत आहेत। चालक हा मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आला आहे। दुसरीकडे गाडीमध्ये गांजा सापडला होता, कार महागडी होती। या ज्या गोष्टी आहेत या पुण्याच्या हिट अँड प्रकरणाशी संबंधित साम्य आहेत। त्यामुळे पुण्याच्या हिट अँड प्रकरणात जर तत्काळ कारवाई करत असेल शासन, 2 दिवसात आरोपीला अटक होते, सर्व कायदेशीर बाबी होतात। मात्र या ठिकाणी 17 दिवस उलटूनही अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही। आरोपींना मारहाण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली अद्यापर्यंत त्यांना अटक झालेली नसल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण आहे। त्यामुळे या ठिकाणी मयताच्या कुटुंबियांनी पोलिसांविषयीची भूमिकाही संशयास्पद असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील, विरोधक असतील, असं कुणीही या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समोर आलेलं नाही। त्यामुळे पुण्याच्या हिट अँड प्रकरणात वेगळा न्याय आणि या ठिकाणी वेगळा न्याय। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.